महाराष्ट्रातलं एक ठिकाण, तिथं आमचा एक मित्र गेलेला होता. गंमत अशी झाली की ज्या वेळेला तो तिथे पायथ्याला पोहोचला, एरिया सील केला होता. त्यांनी गावामध्ये विचारलं की हे काय किस्सा झाला आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की वरती त्या डोंगरावर एक खून करून बॉडी पडलेली आहे आणि पोलीस आता इन्व्हेस्टिगेशनसाठी चालले. तर ज्यावेळेला ते त्या डोंगराच्या माथ्यावर पोहोचले तर तिथे समोरच ती बॉडी पडलेली होती आणि ती बॉडी कोणीतरी जाळून मारलेली होती. कदाचित आधी भुसकला असेल, नंतर जाळून मारला असेल. पुरुषाची ती बॉडी पडलेली होती. आता या साहेबांनी त्याचे फोटो काढले. त्यांनी ते फोटो काढल्याच्या नंतर तो जे त्यांना फिरायचं होतं ते तो फिरला आणि त्याच आडवाटेने उतरून खाली आला. ज्यावेळेला तो त्याच्या घरी गेला तर तो त्या कॉटवर झोपलेला होता आणि त्याला त्या कॉटच्या खालनं कोणीतरी असं आणि तो खडबडून जागा झाला. तर त्याला ते खालनं ज्या वेळेला असं आलं तर तो उठला आणि त्यांनी खाली असं वाकून बघितलं. त्यावेळेला ती बॉडी त्याला खाली दिसते. ती बॉडी कुशीवर अशी होती, कुशीवर, आणि ती त्याकडे अशी बघत होती. तो जो माणूस, तीच अवस्था, हा जळलेलं ज्या अवस्थेत जसा हा फोटो काढला तसाच. तर त्यांनी फायनली वडिलांना तो सगळा किस्सा सांगितला. तर त्यांनी त्यांच्या ओळखीचे जे कोणी पंडित होते, काका होते, जे कोणी जी ती व्यक्ती होती, ती ज्या क्षणी दाराच्या उंबरठ्यामधून त्यांनी पहिलं पाऊल आतमध्ये टाकलं, ते पाऊल त्यांनी बाहेर घेतलं आणि त्यांनी असं सांगितलं, हा आता कुठेतरी डोंगरात गेला होता. तिथे ह्याच्याबरोबर त्या डोंगरातलंच कोणीतरी आलेलं आहे आणि ते आता तुमच्या घरात आहे.